नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार यंदा इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे। 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान पार पडेल। परीक्षेपूर्वी सर्वच केंद्रांची पडताळणी होणार आहे। आता परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, त्या शाळेला पक्की संरक्षक भिंत असणे बंधनकारक आहे। 10वी 12वीची परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी यंदा ही सरमिसळ पद्धत असणार आहे। गतवर्षी ज्या परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचे प्रकार घडले त्यांची मान्यता रद्द केली जाणार आहे। त्यावेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे वेळेत शक्य नव्हते, त्यामुळे पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे सुरू करून त्या निगराणीखाली परीक्षा पार पडली होती। आता प्रत्येक केंद्रावरील सर्व वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक आहे। त्यासाठी त्या केंद्रांना 15 दिवसांची मुदत दिली जाणार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची परीक्षा काळातील रेकॉर्डिंग 30 दिवसांपर्यंत जतन करून ठेवले जाणार आहे। आगामी परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेतच होईल असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी सर्व शिक्षणाधिकारी, केंद्र संचालक, गट शिक्षणाधिकारी यांच्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली। यावेळी 15 नोव्हेंबर पासून सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांची पडताळणी केल्याचे फोटो बोर्डाला पाठवले आहेत। त्यानंतर बोर्डाचे अधिकारी देखील काही केंद्रांना अचानक भेटी देऊन सुविधांची पडताळणी करणार आहेत। या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।